स्टार्ट केलेल्यातला हायएस्ट रिझल्ट अंजलीचाच आहे. मग जाणार आहोत आपण आपला नेक्स्ट एक्सपिरियन्स अंजली चौगुले. कंटिन्यू. गुड मॉर्निंग ताई. गुड मॉर्निंग ऑल. मी अंजली चौगुले, मी कोल्हापुरातूनच आहे. मी शतायुषी फॅमिलीशी जॉईन होण्याचं कारण म्हणजे माझं 95 kg वेट झालं होतं आणि जसं वेट वाढत जाईल तसं हार्मोनल इम्बॅलन्समुळे मला पाळीमध्ये प्रॉब्लेम येत होता. म्हणजे 3-3 महिने होतच नव्हती. डोकेदुखी होती तीव्र. एकदा दुखायला लागलं की गोळी घेतल्याशिवाय कमी व्हायचं नाही. आणि पित्ताचा प्रॉब्लेम म्हणजे मला असं अंग सगळं खास सुटायचं रात्रभर आणि अशा गांद्या उठायच्या. मग ते कमीच होत नव्हतं. म्हणजे 15 दिवसातून 1-2 वेळा तरी व्हायचंच. मग ते 2 दिवस तसंच लाल असायचं, अंग सगळं सुजलेलं असायचं. मी भरपूर प्रयत्न केले होते, डॉक्टरांना पण दाखवले होते. डॉक्टर म्हणले ॲलर्जी असेल किंवा पित्तामुळे असेल. काय खाताय ते बघा आणि तुम्ही शोधा म्हणले होते. मग ते काय मी किती प्रयत्न केला तरी काही झालं नव्हतं. मग तसं करून मग खायची लिस्ट कमी आणि न खायची लिस्ट जास्त झाली. वजन कमी करण्यासाठी पण केले होते प्रयत्न. मला सारखी भूक लागायची. 1-2 तास पण मला कड निघायची नाही, की सारखी भूक म्हणजे कमी खाऊन जास्त व्यायाम करून पण बघितला. सगळं म्हणजे रेमेडी जे माहिती होते YouTubeवरचे ते सगळे केले. पण शतायुषी फॅमिलीला जॉईन झाल्यानंतर मला हे कळालं, की काय खायचं, किती खायचं आणि कधी खायचं. आणि वजन कशानं वाढतंय आणि कसं कमी होतंय हे मेन कळालं. वेट लॉस वेगळा आणि फॅट लॉस वेगळा हे पण कळालं. आणि माझा 10 महिन्यात मी 32 किलोचा फॅट लॉस केला. आणि हे प्रॉब्लेम्स माझे जे होते पाळीचे प्रॉब्लेम 2 महिन्यातच डोकेदुखी पण गेली आणि ते पित्ताचा प्रॉब्लेम म्हणजे ॲलर्जी जी उठत होती ती पण गेली 2 महिन्यातच. म्हणजे तेव्हापासून आता एकदा पण झालेले नाहीये. 3 वर्ष झालं. मी पूर्ण हेल्दी आणि हॅप्पी आहे आता. पूर्ण माझा रिझल्ट काढण्यासाठी माझे कोचेस शतायुषी फॅमिली जेव्हा इव्हेंट वगैरे तेव्हा स्टार्ट झाले. मी जेव्हा जॉईन होऊन 3-4 महिन्यातच इव्हेंट स्टार्ट झाला. मॅरेथॉन जेव्हा मी जॉईन झाले 8 दिवसातच मी मॅरेथॉन मध्ये भाग घेतला. आजपर्यंत मी मॅरेथॉन एकही चुकवलेली नाहीये. आणि प्रसाद सर आणि पद्मजाताईंनी वेळोवेळी फोन करून माझा वेट लॉस करण्यासाठी आणि माझं माइंडसेट पॉझिटिव्ह राहण्यासाठी तर फ्युएल स्टेशन तर आहेच. रोज 1 दिवस सुद्धा काही इमर्जन्सी असल्याशिवाय चुकत नाही. त्यामुळे मी हेल्दी आणि हॅप्पी आहे. थँक्यू ताई. अंजली, 95 किलो वजन होऊस तोपर्यंत काय प्रयत्न केले होते का नाही केले हो होते? ताई, प्रयत्न केले होते. म्हणजे 2016-17 पासूनच माझं वेट वाढायला चालू झालं. म्हणजे लाईफस्टाईल माझी चेंज झाली. पहिला गावी होते, मग कोल्हापुरात आल्यानंतर थोडंसं बैठं जास्त झालं. म्हणजे घरातच, बाहेर जाणं नाही. कामाचं स्वरूप पण बदललं माझं. मी घरातलं सगळं करत होते, पण स्वरूप बदललं. खाणं-पिणं पण थोडंसं इकडं-तिकडं झालं. आणि मी डायटिशियन पण लावलं होतं ताई. कोरोनाच्या अगोदर लावलं होतं. मग 10 महिन्यात मी फक्त 10 किलोचा वेट लॉस केला होता. इंच लॉस वगैरे तेवढा जास्त जाणवत नव्हता. पण कोरोना आल्यामुळं आणि त्यांचं कोरोनामध्ये पण 2-3 महिने मी फॉलो केलं. पण माझ्यासाठी वेगळं करून घेणं आणि मुलांच्यासाठी वेगळं, मिस्टरांचं पण पथ्य होतं तेव्हा, ते वेगळं करणं आणि सासऱ्यांचं पण वेगळं करणं, असं सगळं मला जमत नव्हतं. मग फक्त 1-2-3 महिनेच मी ते सोडल्यानंतर कोरोनामध्ये फॉलो केलं. त्याच्यानंतर आणि 6 महिन्यात म्हणजे माझं 92 पासून 82 झालं होतं आणि परत 95 झालं. मग ते वाढतच चाललं. त्यामुळे ओके. मग प्रयत्न सोडून दिले होते ताई मी. येस. बिना खाता मरण्यापेक्षा खाऊनच मरूया. ओके. टेन्शन जास्त येत होतं ताई. खायचंच नाही काय म्हणल्यावर. हा. आता खाऊन पिऊन मस्तपैकी एवढं भारी वेट लॉस आहे आणि फुल एनर्जेटिक असतं. सगळ्यात मेन काय आहे माहितीये का? आशावादी किती असायला पाहिजे ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे अंजली. कारण आपण या सगळ्या बाबतीत 10 महिन्यात 32 किलो वजन कमी झाल्यानंतर काय बॉडी फील करत असेल, किती लाईट फील होत असेल, ते गुडघ्यांना किती भारी वाटत असेल, हाडांना किती भारी वाटत असेल, एवढं सगळं म्हणजे असताना आपल्याला ते हळूहळू वाढत जातं. त्यामुळे त्याची तीव्रता लवकर लक्षात येत नाही. पण ते कमी केल्यानंतरचा आनंद अवर्णनीय असतो. ओके. चलो, जोरदार क्लॅप करणार आहोत आपण अंजलीसाठी. आणि आता आपण जाणार आहोत आजच्या टॉपिककडेच जाऊ आपण. कारण का की नेहाताईंना टॉपिक देतो आणि जर वेळेला त्यांचाच एक्सपिरियन्स सांगायला वेळ ठेवत नाही. कारण त्यांचा स्वतःचा एक्सपिरियन्स इतका पॉवरफुल आहे. पण तो एक्सपिरियन्स एक्सप्लेन करायला वेळ नसल्यामुळे अशी पळापळ करत जातात आणि म्हणून